नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत गुळाच्या भट्टीवरती आलो आहोत. गुळ उद्योग एक आता प्रगतीचा एक उद्योग झालेला आहे आणि गुळाचं मोठ्या प्रमाणावर तयार केलं जातं, जे की सेंद्रिय पद्धतीचा जो गुळ असतो त्याला मार्केटमध्ये खूप मागणी वाढलेली आहे. आता गुळ नेमका तयार कसा होतो याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे आहे. बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी चरखा आहे, या चरख्यामधून ऊस घालून रस काढला जातो. हा रस या कलईमध्ये जमतो. हा रसाचा टँक आहे, याच्यामधून आतमधून पाईपची सिस्टम केलेली आहे ऑटोमॅटिक. या इकडून आपण ऑटोमॅटिक त्या कलईमध्ये तो रस गेला जातो आणि हा रस मोठ्या प्रमाणावर उकळला जातो. आता ते उकळण्याची पद्धत जी आहे ती चुलवण मोठ्या प्रमाणात तयार केलेलं आहे. चुलवण बघू शकता आपण, त्याच्यामध्ये या ऊसाचं चोपट घालून जाळ लावलं जातं. बघा टेम्परेचर किती आहे त्या कलईचं. ऊसाच्या रसाला फेस आलेला आहे. सर थोडं या की इकडं. हां, आता याच्याबद्दल माहिती आहे की सर्व बरोबर आहे. आता हे जे रस आहे, आता हे रस किती टेम्परेचरवर याला गरम केलं जाते अंदाजे? 130 140. बरं. आता हे गुळाचं जे व्यवसाय चालू केलाय तुम्ही, आता अंदाजे किती वर्षापासून केलं का ह्याच वर्षी चालू केलं? 20 वर्ष झालं सर. 20 वर्षापासून आहे का? मग आपण आता जास्तीत जास्त शेतकरी जे आहेत हे कारखान्याला ऊस पाठवतात, बरोबर आहे. बरोबर. परंतु तुम्ही एक अशा पद्धतीची डेअरिंग केलेली आहे की स्वतःचा उद्योग स्वतःच चालू केला आहे चालू. आणि त्यामुळं गुळ निर्मिती केल्यामुळं तुमचा फायदा जास्त होतो का? फायदा जास्त होतो. किती प्रमाणात होते अंदाजे? 1.5 प्रमाणात सर. बरं, 1.5 फायदा आहे. 1.5 पट फायदा. बरं, म्हणजे साखर कारखान्याला घालण्यापेक्षा प्रत्येक गुळाचा- शेतकऱ्यानं गुळ जर तयार केला हां. आणि त्यातल्या त्यात सेंद्रिय पद्धतीचा गुळ जर तयार केला तर त्याला अजून चांगलं मार्केट आहे. नाही सेंद्रिय गुळ तयार केला तर त्याला मार्केट इथं आपल्यापासून आहे हां, आणि त्यामुळे आपण केमिकल गुळ तयार करतो. आता नेमकं याच्यात काय वापरताय या गुळात? हायड्रो सप्लाइट, भेडी पावडर, चुना, हां, एरंडी तेल. बरं. त्याचं काय प्रमाण असते का हा टाकायचं? काही प्रमाण असतं सर. बरं. आता हे जे गुळ तयार करणारे जे मजूर आहेत हे एक्सपर्ट आहेत का असं कोणी बी तयार करू शकते? कोणी तयार करतो. बरं. तर आता यांना जे लई जाणारी मजुरी किती प्रमाणात असते? आता पर डे असते नाही का ह्याला एक कलईवर असतं सर. कलईवर? किती दर असते त्याला एका कलईला? एका कलईला 2600 रुपये. 2600 रुपये. तर एका दिवसात किती कलया तयार होतात? 3. बरं. आणि मग बाकीचा जो खर्च आहे आता हे तयार करण्याचा ते आपल्याकडे सर. आपल्याकडे? बरं बरं. याने काढून शेतामधून ऊस काढणार, गुळ आणणार, हां हां इथं कल्चरमध्ये गाळणार, हां. मग कढई जाळून देणार, बरं गुळ घरी नेऊन देणार. बरं बरं. मग आता साधारणपणे आता हे गूळ तयार करत असताना टोटल मजूर किती लागतात? मजूर 12. 12 मजूर. 12 मजुरावर चांगल्या पद्धतीचं गूळ तयार करू शकता. आता हे कलई किती वेळ गरम करावी लागते? 3 तास, साधारणपणे 3 तास. 3 तास. बरं. आणि मग ते तयार झाल्याच्या नंतर ह्या साच्यामध्ये भरलं जाते का? पाट्यामध्ये भरलं. बरं. आता हे घट्ट व्हायला किती वेळ लागते? घट्ट व्हायला 1.5 तासामध्ये घट्ट होतं. 1.5 तासामध्ये का? बरं बरं. आता तुम्ही ही विक्री करत असताना कुठल्या मार्केटमध्ये पाठवता? जळगाव, औरंगाबाद, स्पेशल हां, स्पेशल ह्याचं मार्केट आहे गुळाचं. आता क्विंटलला काय रेट चालू आहे सध्या? 4,000 3800. 4,000 3800.
आता ह्या गुळाचा जे रेट ठरतो तो नेमकं कशावर ठरतो? त्याची क्वालिटी, व्यापारी पण ते काय बघतात नेमकं? कलरला लाल, हां गुळ जर 91,010 असला हां तर जरा खारवटपणा कमी असतो. हां हां 10,001, 8,005, 18, 15,012 या ऊसाचा ऊस गुळ जरा खारवट असतंय. बरं बरं. आता तुमचं एकरी किती टन निघते का, किती क्विंटल निघते गुळ? एकरी 60 क्विंटल येते. एकरी 60 क्विंटल निघते का? बरं बरं. म्हणजे चांगला आहे. ग्रामीण भागामधील जो उद्योग आहे गुळ उद्योग निर्मिती, हा एक फायद्याचा उद्योग आहे. आता या ठिकाणी कृषी विभागाचे काही कर्मचारी आहेत, तर आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे नेमकं शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन करत असताना गुळाचा उद्योग निर्मितीमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं का नाही व्हावं, व्हावं तर का बरं व्हावं, याच्याबद्दल 2 मिनटं. नमस्कार. नमस्कार. मी बरं धनासुरे येणार सहाय्यक कृषी अधिकारी गंगापूर सज्जा. बरं तर मी एनकी येथे शेतकऱ्याच्या गुराळाला भेट देते, प्रत्यक्ष भेट दिली असता की शेतकऱ्याचे मनोगत ऐकल्यानंतर शेतकऱ्याचं माझं एकच म्हणणं आहे की बाबा तुम्ही ऊस कारखान्याला न देता तुमचा स्वतःचा गुराळ व्यवसाय चालू करा आणि त्याच्यातून 1.5 आता शेतकऱ्यानं मनोगतामध्ये सांगितले की बाबा तुम्हाला कारखान्यापेक्षा आम्हाला गुराळामध्ये जास्त उत्पन्न निघते, तर 1.5 उत्पन्न शेतकऱ्यानं आताच आम्हाला मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यानं तुमचा व्यवसाय न करता छोटासा व्यवसाय म्हणून तुम्ही गुराळाकडे वळा आणि चांगली क्वालिटी म्हणजे गुळाची, आता आम्ही प्रत्यक्ष बघितलं की गुळाची क्वालिटी पण चांगली आहे आणि ऊसाची म्हणजे ऊसाच्या प्रत्येक जातीमधून जे निघणारं उत्पन्न आहे ते त्याने सांगितले की त्याच्यानुसार त्याचं मार्केट रेट ठरलेलं असतं आणि त्यांचं मार्केट रेट सांगितलं जळगाव, इकडे कोल्हापूर किंवा इकडे सोलापूर ह्या म्हणजे 2-3 जिल्ह्यामध्ये सांगितलं तरी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष त्यांनी गुळाचं गुळगुळा चालू करा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर.